रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. Bye.
श्री हरिभक्त परायण श्री संत मारुती महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी धीरज महाराज नांदेडकर यांना साथ करतील श्री हरिभक्त परायण मारुती महाराजांच्या सोबत राहिलेले आमचे प्रल्हाद महाराज गटंगरेकर.
नर नारी बुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी पावने छंदे मन मोहिले गोविंदे बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी पांडुरंगा करो प्रथम नमन दुसर चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो सद्गुरु दास तुका जयाची केली स्मरण होय सकळ विद्येची अधिकृणतेची वंदे श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री संताची माता चरणावरे साष्टांग करी दंडवत रामरायाच्या सेवका शरण आलो मने तुका दया माझे दंडवत कपी कुळे हनुमंत थोडं मागे गुई वाजाले वे करताना वाड्याला अभंग श्री संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा अभंग आजच्या अभंगामध्ये महाराज गोकुळामध्ये भगवंतानं जे चरित्र केलंय त्या चरित्राचा उच्चार करा म्हणतात महाराज गोकुळच्या सुखा अंतपार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी असा हा सेवेकरता अभंग निवडलेला आहे आणि आजचं कीर्तन म्हणजे हे काल्याचं कीर्तन आहे. दररोज कीर्तन असतात त्या अभंगावर. पुण्यतिथीचं कीर्तन वेगळं असतं, पुण्यतिथीचं वेगळं, गोड जेवणाचं वेगळं, बारशाचं वेगळं, वाढदिवसाचं वेगळं, पूजेचं कीर्तन वेगळं, काल्याचं कीर्तन वेगळं आणि सप्त्यातलं कीर्तन वेगळं. सगळ्याच कीर्तनाला सगळेच अभंग घेता येत नाही. त्याचा काय नियम आहे, त्या नियमाप्रमाणे अभंग घ्यावं लागते, नियमाप्रमाणे बोलावं लागते. कीर्तनकारानं नियमाप्रमाणे बोलायचं, कीर्तनकारानं नियमाप्रमाणे बोलायचं आणि तुम्ही ऐकायचं, करायचं बोलणं नाही. फक्त ऐकायचं. इथं मंदिरामध्ये ऐकिलं, जाताना धोतर झाडायचं, कपडे झाडायचे, दस्तीनं अंग पुसायचं आणि निघून जायचं. कीर्तन करून कीर्तन ऐकून माणसाचे भेदच जायना, ते त्या कीर्तनाचा काय उपयोगच होईन झालाय. कीर्तना परिणाम लोकांवर काहून होईना झाला. संत मारुतराव महाराजाचा परिणाम का होत होता ते आधी करीत होते मग सांगत होते. आता तुम्ही म्हणता महाराजच, तर आता आम्ही कुठं घेऊन बसावं. माणसात काही फरक पडणं झाला. कीर्तन खूप झालेत, गावगाव सप्ते झालेत, पंक्ती झाले, अन्नदान, खूप खूप लोक भाविक आहेत. श्रद्धा खूप लोकांची परमार्थावर श्रद्धा नसल्याच्या नंतर एवढा भव्य दिव्य कार्यक्रम तुम्ही करू शकत नाही. 2 हलके लावून मला वाजीत आणलं महाराज श्याम महाराजांना. मी म्हणलं श्याम महाराज आता माझं कयाला वाजवायचं, आता तुमचं राहिले वाजवायचं, मला कयाला वाजवायला येत. मी म्हणले, ते म्हणले नाही, आधी तुमचं वाजल्याशिवाय मग मेळ लागायचा नाही.
आहे का नाही? हां, त्यानं दोन हलक्या लावून एकूण चेअरमन आणि एकूण महाराज असं ते महाराज. मी तसा महाराज नाही, माझा स्वभाव आहे बापूला माहीत आहे. माझं मी जात असतो सतरंजी यात्राला, इना घेत असतो, भजन सुरू करीत असतो. लोक वाट बघायचीच नाही, लोक यायलेत कान गावातले. तुला बोलिले कशामुळं? भजनामुळं. मग तू मरण पारावर तिथं घरी काय आला जायचं कोणाच्या? हुडकायची पाळ येऊ नये, त्याला बोलवायची पाळ येऊ नये. तुम्ही आतापर्यंत मला कधी बोलायची पाळी आली का मला? का महाराज आलाच नाही? नाही तर बरेच महाराजाची वाट बघावं लागली. कुठोर आलेत महाराज, कुठोर आलेत महाराज. तर त्या मसल्याला कीर्तन होतं. एक महाराज मी फोन केला, म्हणलं महाराज कुठोर आलेत? म्हणले परळीपर्यंत. 9 वाजले होते. मी महाराज भजन सुरू करालो. ते म्हणले महाराज जाऊ का वापस? मी सरळ जा, इथं महाराज बक्कळ आहेत म्हणलं. ते म्हणले वा माणूस येडा पाहिजे, हाडमोठं दिसायला आहे. लोक म्हणजे ते तसंच आहे म्हणजे. मग आता जाऊ का म्हणलं? मी त्याला काय म्हणू? जाय म्हणलं वापस. कीर्तन करणं सोपं आहे, पण कीर्तन करून वागणं लय अवघड आहे महाराज. कीर्तनामध्ये सांगायला कोणाला येते महाराज? तुम्ही मला वाटतं आपला हे नियम संत मोतीराम महाराज, संत मारुतराव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजांना सप्ता, महाराज येत होते ना सप्त्याला. आता मी तर जवळजवळ 20 वर्ष आलेलो आहे. किती वर्ष आलेलो मी महाराजाला घेऊन. इथं पहिल्यानं बैलगाडीनं यायचं, याला माहित आहे बैलगाडीनं आणायचं. त्याच्या आधी घोड्यावर, त्याच्यानंतर बैलगाडीत, त्याच्यानंतर गाडीमध्ये, जीपमध्ये झालं. हा, घोड्यावर बरेच वेळेस आणले. हो, महाराजाला बारगळ घोड्यावर बसून आणायचं. महाराजानं घोड्यावर बसून नेमक केले, महाराजानं बैलगाडीत बसून नेमक केले. आणि महाराजानं गाडीत जरी बसले तरी गाडी दुसऱ्याचीच वापरली महाराजानं. आता वापरीन का महाराज? आता त्या महाराजानं केवढ्याची गाडी घेतली? म्हणले त्याने 20 लाखाची. मी 25 लाखाची घेणार. कुठून आणणार पैसे? बापाच्या घरून. पैसे लोकांचेच ना, महाराजाचं काय? 25 लाखाची घे रे बाबा. पण तुझ्या घरी ऊस लाव ना, सोयाबीन लाव, ऊस लावून मग घे. 25 लाखाची गाडी कोणाच्या जीवावर आहे? 25 लाखाची गाडी कोणाच्या जीवावर गेलाय महाराज? हा, 25 लाखाची गाडी तुमच्या जीवावर आहे. महाराजाचं काय? मागं पुढं धुळा उड. कुठलीही गोष्ट सांगायला सोपी. महाराज काय करीत असतात? साधू आपल्याला वाट दाखवतात. महाराज म्हणले ज्या व्यक्तीनं वाट दाखवली त्या व्यक्तीचं पुण्य सांगता येत नाही. वाट त्याच्या पुण्य नाही पार. होती उपकार आगणित, होती उपकार आगणित. वाट त्याच्या पुण्य नाही पार. बघूच ना. वाटदाय त्याच्या पुण्य नाही पार. होते उपकार अगणित. संत आपल्याला वाट दाखवतात. पहिलं काम. दुसरं काम परमानानं सांगतो तुम्हाला संत काय करतात. वाडावया वाडावया सुका
भक्ती, भाव आणि धर्म हे 4 कामं संत करतात. आणि देव फक्त 2च कामं करतो. किती कामं? कोणचे 2 कामं? भक्ता राखे दुर्जनासी. कृष्ण भगवंताचा अवतार झाला गोकुळात. काय केलं? 2च कामं केले. भक्ताचं रक्षण आणि दुष्टाचा नाश. 2च कामं केली कृष्णानं, देवानं. बरोबर का नाही? साधू संत 2 कामं करता येतच नाहीत. येतात ते साधू असतात, आणावं लागते देवाला. आणि तुम्ही आम्ही येत असतो. आगा कर्मी जय उराय सुख दुःखी फळाय तया ते भोगावयाय ध्येयाय का. महाराज खुडखुड वाजू नका अर्धा घंटा. तुम्ही चर्मन बेल मारायचे टाइम संपला की. मला माहिती आहे मी कीर्तन 3 तास केलं तरी दक्षिणा 5,000च आहे आणि कमी केलं तरी दक्षिणा 3,000. कोण म्हणाले? हा नाही 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 ना, ऐकायला मी ऐकत होतो. ऐकायला काय अहो वाढत चालय ना. आता वाढली तस जशी गॅस वाढा, 200 रुपयानं वाढा गॅस. पेट्रोल वाढत. हा पुरे गेले म्हणा इथं. हा टाळ्या वाजवा राजेभाऊ बद्दल. रामराम चर्म. काय चालय? काय झालं तुमच्या त्या सप्त्याचं? महाराज आमच्या गावासारखं गाव खराब कुठंच नाही. मग तू जाय ना, मर ना, गाव सोडून जाईन कुठेतरी. तिकडे मर कुठेतरी जाऊन. आमच्या गावासारखं खराब गाव नाही म्हणते. मग तू जाय ना गाव सोडून. कसे शब्द निघाले ते म्हणले महाराज आमच्या गावासारखं गाव चांगलं कुठं नाही म्हणले. आमचं गाव नाही नाही. आपल्या गावाविषयी आपल्याला अभिमान असावा. कोणी कसं असलं काय असो, आपल्या गावाविषयी आपल्याला अभिमान असावा. म्हणून ही अभिमानाची गोष्ट. याचा धरीन अभिमान आणि करीन आपुले जतन. संतांचे 4 काम आहेत, देवाचे 2 काम आहेत. देवाचे 2 काम नंतर सांगतो. संतांचे 4 काम आहेत. संताचा मार्ग वेगळा आहे, देवाचा मार्ग वेगळा आहे आणि माणसाचा मार्ग वेगळा आहे. माणसं एका वाटेनं जातात, संत एका वाटेनं जातात आणि देवाचा रस्ता वेगळा आहे. देव ज्या रस्त्यानं जाईल त्या रस्त्यानं संत जातात. लक्षात आलं का? देव ज्या रस्त्यानं जाईल त्या रस्त्यानं संत जातात. आता त्याच्या उलट घ्यायचं. संत ज्या रस्त्यानं जातात त्या रस्त्यानं त्याच्या पाठीमागं कोण चालतंय? देव. नामयाच्या पाठी चाले की शिवरा लागावया चरणाची. देव सांगतात आपल्या रुक्मिणी आई साहेबाला. काय सांगतात ऐका. माझ्या ठिकाणी जे मोठेपण आहे, माझ्या ठिकाणी जे पवित्रपण आहे, मला जे मार्केटमध्ये किंमत आहे, मला जे लोक मानतात, माझ्या नावानं जे सप्ताह करतात, माझी जे वारी करतात, माझ्या नावानं कपाळाला गंध लावतात, हे माझी किंमत नाही. हे कोणाच्या अवघानं? साधूच्या अवघानं. माझी किंमत कोण वाढेली? साधूनं वाढेली. परमानानं सांगतो तुम्हाला. आमोचे निभावे, आमोचे निभावे तुझं देवपण. हे कवी
देव पण एका विचाराने राहिला 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 तुम्ही काय हाता असे बसा काय तुम्ही गावाचा सरपंच आहे म्हणून काय श्याम महाराज असलं आहे का सुरुवात झाली ऐका 3 गोष्टी लक्षपूर्वक ऐका त्या पोराबद्दल संस्काराबद्दल सांगा जीवनात 3 गोष्टी विकत कुठंच भेटत नाहीत 3 गोष्टी तुम्ही किती पैसे द्या अंबानी आला नाही अंबानीचा बाप जरी असला तरी ह्या 3 गोष्टी विकत मिळत नाहीत कोणत्या कोणत्या त्या कलेलाच म्हणायचं संस्कार 3 गोष्टी विकत मिळत नाहीत भूक विकत मिळत नाही झोप विकत मिळत नाही आणि संस्कार विकत मिळत नाहीत कळाला त्याच्या टाळ्या वाजवा खरंय का खोटंय तुम्हाला वावर घेता आला तर घ्या घेऊ नका बंगला बांधता आला तर बांधू नका मोबाईल भारी घेता आला तर घ्या घेऊ नका चांगलं खाता आला तर खाऊ नका पण लेकराला संस्कार लावल्याशी राहू नका तुम्ही किती पैसा कमीला तुमची औलाद जर चांगली नाही निघाली तर देखतच काढी लावते महाराज तुमच्या देखत काढी लावते ते आणि तुम्ही मग लढत बसणार वट्यावर बाहेर कसं कमील रव्या मंदिराचं सिमेंट आणून बाथरूम बांधलं की रे चंडाळा आणि माया देखतच पार केलं खरंय का खोटे महाराज पैसे घेताना बरं ऐकू येते संस्कार विकत मिळत नाही तुम्हाला जगात कुठे जा म्हणून ह्या लहान लेकराला संस्कार महत्वाचे इतकं वाईट परिस्थिती आता एवढी वाईट परिस्थिती आता इथून पुढे तर लय वाईट परिस्थिती येणार आहे तुम्ही या 2च महिन्यामध्ये जवळजवळ मी 5 हत्या बघितल्यात घरच्या घरी केलेल्या 2च महिन्यात 5 हत्या 1.5 लाख रुपये महिना पोराला बापाला रेल्वेत नोकरी 1 कोटीचं घर आणि पोरानं बापाला मारून टाकलं बघितलं असं कोणतरी मोबाईलला त्या युपी मध्ये का कुठंतरी बरोबर आहे बाईनं नवऱ्याला किचन मध्ये खड्डा करून पुरला नवरा आणि 3 महिन्याला उघड पडलं दुसऱ्या बाईनं नवऱ्याला मारलं टाकीत टाकलं 2 पोते सिमेंट टाकलं वाळू टाकली लॉक करून टाकलं ही गाणी का खंती सत्य ही परिस्थिती फार बेकार आहे आता पोरग बापाला विचारायला तयार नाही बाप पोराला विचारायला तयार नाही पोरग तिकून झुलत आले कोण आहे पप्पा आहेत का हो पप्पा तुम्ही माया करता काय केलंय पप्पा म्हणला ते सांगू का काय केले तुला ते बाप करी
पोरग कीर्तन करते ते दिसायला एवढंसं कसं की नाही. हे पोरग 4थीला आहे. आता हे बसलेले पोरं कितीला आहेत रे तुम्ही? तो कितीला आहे? हे 7वीला आहे. त्याला वाजव बरं म्हणा, वाजवायचे कसं. काय नाव तो? सतीश. 7वीला आहेस तो. इकडे बघ, 100मधून 1 काढा. खाली किती राहिले? 99. हा, टाळ्या वाजवा. 100तून 1 काढा. खाली किती राहिले? 99. 100तून 1चा आकडा काढ्या. खाली काय राहते? सतीश, 100तून 1 आकडा काढा. 1चा आकडा काढा. खाली किती राहिले? मग 99 कसं म्हणलास तू? लय अवघड आहे महाराज शाळा. काय सांगा. अरे सतीश, तू इथं आड आहे का कुठं? ही आड आहे का इथं कुठं? आहे का? इकडे बघ, इकडे बघ सतीश. आड असेल ना, आड. त्या आडावर गज टाकला, गज असा लोखंडाचा. त्या गजावर एक कोंबडं बसलं. त्यानं अंड दिलं. हिरीत पडन अंड का कोंबड्यावर आहे? त्या गजावर बसून. आता जमलं, आता जमलं. आपल्याला संस्कार लावायचं काम कोणाचं आहे? तुम्हाला संस्कार लावायचं काम कोणाचं आहे? आई वडिलाचं. जे आई वडील संस्कार लावत नाही ते आई वडील कोण आहेत? मूर्ख. कोण आहेत? मूर्ख. हा, मूर्ख. जमलं. संस्कार लावणं वडिलाच्या हातात आहे. अहो, कीर्तन, किती कीर्तन ऐकून ऐकून तुम्ही शेवळून गेलेली. जाऊ द्या. कीर्तनानं काय फरक पडत? कीर्तनानं कुठं फरक पडत असते का माणसामध्ये? अरे तुम्ही तुमच्या लेकराला संस्कार लावा, हेच तुमच्या घरचं कीर्तन आहे. त्याच्या एवढं गाव आनंदात तुमचं घर राहणार नाही. काय करू नका, कोणा महाराजाला पाया पडू नका, कोणाला हार घालू नका, कोणाला काहीच ऐकू नका. तुम्ही तुमच्या लेकराला संस्कार लावा. मला सांगा, आता हे सतीश 7वीला आहे. सतीश एवढं पोरग, मी कीर्तन सुटलं असं जाऊ लावलं मी घरला चहा प्याला बापूच्या घरी, तर वाटमध्ये उभा टाकून या महाराजाच्या घरापाशी उभा टाकले आडो बाजूला, आणि अशी तंबाखू खाले. बघा, मी म्हणलं हे गाबरा कोणाचा सर? टीचभर नाही का म्हणला? अरे तुला ओपते का? म्हणलं जा म्हणला. माझ्या बापाला भेट नाही, कोणाला भेट नाही, तुम्ही सांगाले मला तंबाखू खाऊ नका. बघितले मला महाराज तुमच्यासारखे, ते हात चोळणं चालूच आहे त्याचं. टीचभर घाबरून नाही, तंबाखू खाले. माझ्या बापाला भेट नाही म्हणला. तितके त्याचा बाप आला, त्यानं लपिली माग. मी म्हणलं आता का लपिलीस? नाही मला ह्याच्यातली अर्धी मागते मा बाप. मग काय भूताला सांगा? जांब चोराले पोरग म्हणून शेतकऱ्यानं पकडलं सतीश, आणि परत तुझ्या बापाकडे नेवला ते ओढीत. ते सतीश म्हणला मा बाप घरी गवसत नाही. ते म्हणला कुठे? ते म्हणला काय पलीकडे जांबाच्या झाडावर. अरे संस्कार ही महत्वाची चीज आहे. हे कलियुग आहे महाराज, हे का सत्ययुग नाही. संस्कार लावा, तुमच्या जिंदगीची कमाई झाली. बस झालं महाराज, बस झालं. तुम्हाला कीर्तन ऐकण्याची गरज नाही, काय नाही. तुम्हाला म्हातारपणी लेकरानं पाणी द्यावं, जेवायला द्यावं, बस झालं. एवढं केलं तरी काय करणार तुम्ही? परापुरती कमवून वर्ग जर देखतच फुकू लागलं तर. अशा परिस्थिती आहेत का नाही आता सध्या? चालू आहे महाराज. तुम्हाला मी एक नाही, माझ्याकडे 50 उदाहरणं लिहून ठेवलेली. 50. पोरग एकटच, गंगाखेडच्या जवळच गाव आहे, 10 एकर रान, एकटच पोरग. 2 बायका त्या माणसाला. एक पोरगा होईना म्हणून दुसरी केली, त्याला एकच मुलगा. चांगला व्हावा म्हणून त्यानं म्हैस घेतली, त्याला पैलवान केलं. महाराज पैलवान केलं, आणि लग्न झाले की बापाला हाकालून दिलं. त्यानं परिस्थिती लई नाजूक आहे महाराज. संस्कार शिकणं महत्वाचे. संस्कार जीवनामध्ये फार महत्वाचे. काही लेकरं कीर्तनला बसतात, आता काही बसले आणि काही गेले उठून. अरे सतीश गेले ना उठू बसले, कीर्तन सुरू होते असतो बसले, आणि कीर्तन सुरू झाले गेले. असंच असते कोण्या गावात. आणि तिकडे जाऊन गपची बसत नाहीत. मग तिकडे जाऊन म्हणतात अरे कालचा महाराज डबरा होता. ते म्हणते परवादीचा काळा होता रे. ते म्हणते एक दिवशी चष्मेवाला महाराज होता. तुमच्या इथं म्हणत नाही चांगले लेकरं येतं. बसले दादा उठू नका. कसं ती शिकायचंय मर्दंग. कुठे होता? दुसरा आहे का? बघा बापू 1-2 काढायचे या गावातून. येतात का? मयाकडं का तुमच्याकडं?
हा 8 दिवस झालं बापू बेजार आणि माझ्याकडे कशी येतात पोरं आता काय कमाल आहे बापूची. कोणाकडे बी ठेवा बापू कटुले काय बापूची संस्था आमचीच आहे ना आमची संस्था सुद्धा बापूचीच आहे. बापू एखाद्यावर आमच्या पोरांना बोल शिकतात वाजवायचं कसं गशिले पकडायचे बापू सुद्धा शिकतात पोरायला आमच्या बऱ्याच त्याची बोल पोरायला आमच्या पाठ केले. संस्कार विकत मिळत नाही जीवनामध्ये संस्कार शिकणारे आपल्याला संत आहेत. पण जगामध्ये 3 नमुन्याचे माणसं आहेत हौसे गौसे आणि नवसे. काय माणसं हौसेनं परमार्थ करतात काय माणसं गौसलं तर गौसलं मधात चला सगळ्या गावाचं आहे म्हणला काय व्हाले लक्षात आलं पाहिजे ते पटकन बोलणं. पण मला सांगा राजे भाऊ मी बोलायलो हे कळणं महत्वाचं आहे. काही जीवनामध्ये गोष्ट मिळणं महत्वाचे आहेत का कळणं महत्वाचे आहेत. वस्तू मिळणं महत्वाची का कळणं महत्वाचं आहे. हा नाही हो मिळाली समजा तुम्हाला ऑटो मिळाला समजा मिळाला आणि तुम्हाला ते चालवायचं कळणं गेल्यास का डोसक्यात हाणून घेणार. टाकला गिअर पहिला टाकला तिसरा टाकला मला तिसऱ्या गिअरावर कशी गाडी पळून ती. वस्तू मिळाली हो शर्ट कपडा मिळाला पण त्या कपडा तयार करणं महत्वाचं आहे ना. कळायला पाहिजे ते तयार करायचा शिवायचा. वस्तू मिळून उपयोग नाही वस्तू कळणं महत्वाचं आहे. बरं मला सांगा राजे भाऊ दुधात तूप आहे का नाही. दुधात तूप आहे का नाही आहे ना. मग दुधातलं तूप काढायचं म्हणल्याच्या नंतर त्याला काय लागते अक्कल लागते. दुधातलं तूप काढायचं म्हणलं अक्कल लागते की नाही. दूध आहे रे बाबा तुझ्यापाशी पण त्याच्यातलं तूप काढायचं म्हणलं त्याला अक्कल लागते ना. ते ती अक्कल कोणाला दिलेली आहे. दुधातलं तूप काढायची अक्कल तुम्हाला नाही दिली देवानं. ती अक्कल कोणाला दिलेली आहे महिला मंडळाला दिली तूप काढायची. आपल्याला कोर्टामधून सोडायचंय का मध्ये घालायचंय ती अक्कल आपण विकत घेतो. कोणाची वकिलाची अक्कल विकत घेतो आपण पैसे देऊन. खरे का खोटे. वकिलाची अक्कल विकत घेतो. तुम्ही कीर्तनाला आज मला आणलं या गावाला आज माझी अक्कल तुम्ही काय करले अरे विकत घ्यालीत मनानं पटकन. महाराजाची अक्कल विकत घेता तुम्ही फुकट नाही कोणीच महाराज. या महाराजाची अक्कल सुद्धा तुम्ही विकत घेता. वकिलाची अक्कल विकत घेता. दुधामधलं तूप करायची अक्कल आमच्या महिला मंडळाला आहे. तूप कसं काढायचे गड्याला कळत नाही ते. तुम्ही फक्त खाऊ जाणं. मला आता नाही का एक टाकाचा बापून हेच आणलं ते काय हंडाच आणला प्या म्हणले महाराज काय प्या ते करा आंघोळ. दुधातलं तूप काढायचं म्हणल्याच्या नंतर एका गावात मी तुकाराम महाराजांना कीर्तन केलं. श्याम महाराज चरित्र ऐकून ऐकून लोक शेवळून गेलेले. हेला उगं काहीतरी कसं तरी वागायचं सांगायला. तुकाराम महाराजांना एका गावात कीर्तन केलं. दुधातलं तूप काढायचं सांगलं दृष्टांत तुम्हाला सांगायला सोपा. आणि असं सांगितलं देव घ्या कोणी आणि आयता आला घर पुसोनी. 2 घंटे कीर्तन केलं. देव घ्या देव घ्या देव घ्या देव घ्या देव घ्या. असं राजेभाऊ सारखं एक भोळं माणूस बसलं होतं पुढं. कीर्तन सुटलं म्हणला महाराज टाका देव. तुम्ही म्हणालीत ना मला 1-2 घंटे झालं देव घ्या टाका म्हणला. आता टाका म्हणल्या महाराजाला वाटलं काय सांगावं ह्याला. महाराज म्हणले चल तू या घरी देतो म्हणले. मग नेलं घरला. घरी नेलं बसिलं सांगा म्हणला द्या म्हणला महाराज देव. महाराज म्हणले अरे काय चहा पाणी दूध आहे का तुझ्या घरी नीट आहे का बरं. ते म्हणलं आहे. राजेभाऊन आणलं दूध तांब्या भरून दिलं महाराजाच्या हातात प्या म्हणला. मग महाराजांना दूध प्यावं ना ते साखरे टाकून दिलेलं. महाराज पेईस ना त्याच्यात हात घातला ना असं कालवालीत. श्री राजेभाऊ म्हणले महाराज काय गांजावाडा काय दूध प्या ना म्हणला तुम्ही. तुम्हाला दूध प्याला दिले एका पदात हात घालून हलवायला. तसं नाही हो म्हणले राजेभाऊ. म्हणले मग या दुधामध्ये तूप आहे असं लोक म्हणतात. काय महाराज येडपट आहे तुम्ही. दुधातलं तूप कुठं असं निघत असते का. मग कसं निघत आहे म्हणला महाराज दूध काढावं लागतंय भगुन्यात टाकावं लागतंय तापवावं लागतंय. म्हणजे झालं का नाही ते तापलेलं दूध दुसऱ्या गाडग्यात टाकावं लागतंय. म्हणजे झालं का नाही त्याच्यात इरजण टाकावं लागतंय. मग झालं का नाही मग त्याचं दही होतंय. बर मग दही झाल्यास ते दही दुसऱ्या गाडग्यात टाकावं लागतंय. बाई येते मग काकडं मागं सारती
हात असं बाया माग सारती आणि ती हे लावते काय 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 म्हणतात तुम्ही त्याला रवी बरोबर आहे ना रई लावती रईचं काम आता राहिलं नाही आता कोणाकडं आता काम आहे का तुम्हाला रईचं आता काय निघालं मिक्सर घ्या आता बायाकड पहिल्या बायाला 1 तास लागायचं ते हे हवाला लोणी काढाय उसळण काढाय म्हणून पहिल्या बाया बिमार पडत करे का खोटे मला सांगा तुमच्या मुलाचं तुमचं लग्न झालं मला सांगा चेअरमन तुमच्या काळामध्ये हे होतं का ते सीझर होतं का सीझर होतं का तुम्ही जन्मल्यापासून सीझर सुरू झाले राजेभाऊ आधी होतं का सीझर पहिल्या बायाला काम होतं कयाचं त्या रवी लावायचं पुन्हा रई झाल्याच्या नंतर पहाटे 2 तास जात दळायच्या 2 तास पुन्हा जागा सारवायची सकाळी उठून पुन्हा शिळं पाणी काढायचं ताजं टाकायचं पुन्हा भाकरी कोड्यास करायच्या त्या बाईला महाराज सगळं झालं की दुपारी 2 भाकरी खात होती बाई काम करून भूक लागायची ना आताच्या बायाला कामच नाही काही झाली का भाकर दिसेना का दळण निघालाच राजेभाऊ घेऊन दळण कोणाच्या डोसक्यावर आहे गड्या करायला आता दळायचं काम राहिले का बायाला नाही पण पाणी भरायचं नाही काढायचं नाही असं बटन दाबले की गरम असं दाबले की गार घरातच सगळे ऑटोमॅटिक सगळं झालं महाराज काहीच करायची गरज नाही महाराज आणि मग झालं सीझर असं कुठे मला सांगा आता पहिले जुन्या बायाला काम होते आता या बायाला कामच नाहीत ना आता रई लावायची नाही दळायचं काम नाही सारवायचं काम नाही पाणी भरायचं काम नाही पाणी उपसायचं काम नाही धुणं धुवायचं काम नाही शेताला निंदायचं काम नाही स्वयंपाक करायचं काम नाही कुकर निघाले कुकर मग तुम्हाला काय काम आहे काहीच काम नाही ना सगळे काम कोणा करायला आता गडे कर इथून पुढे तर काहीच काम राहणार नाही राजभाऊ पाहुणा घरला आला हातपाय धुतले मशीन मध्ये घातला की जेवणच तिकडे निघाला पाहिजे करायचं कामच नाही महाराज पहिले लय काम होते महाराज महिला मंडळाला चला आपला दुधातलं तूप काढायचं बरोबर आहे का ते गाडग्या टाकायचं रवी लावायची महाराज म्हणले झालं का तूप नाही नाही अनेक म्हणले मग ते असं करून लोणी काढावं लागते आणि ते एका भगुन्यात टाकावं लागते म्हणले झालं का तूप म्हणले नाही मग त्याला खालून जाळ लावावं लागते जाळ लावल्याच्या नंतर ते तूप उकळ्या मारते कडते म्हणले झालं का तूप म्हणले नाही अनेक 2 घंटे तापिलं तरी तूप झालं नाही म्हणले कवा होते तूप त्या तुपाची ज्यावेळेस ते कडकड 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 कुडकुड कडकड वाजतंय ना ज्यावेळेस त्याची कडकडी जिरण तवा झालं तर महाराज म्हणले तुझी कडकडी जिराली का आलं का लक्षात नाही तुझी कडकडी जिरण तवा तुला देव मिळल आणि उठलं की म्हणालास मला टाका बुड्डीची खिरे आहे का अरे दुधातलं तूप करायचं म्हणलं तर तुम्हाला 4 घंटे घातलेस काढायला आणि लगेच देव द्या म्हणलं की पदर पसरा तुझी जिरली का कडकडी कडकडी कळाली का नाही हा कडकडी जिरल्याशिवाय देव आपल्याला भेटत नाही साधू भेटत नाही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात थप्पाड म्हणतो नवनीता पैसे घे अनंता म्हणतो नवनीता पैसे घे
मला ऐकूच येणार काय. गुलाल उधळून घेऊ दे आता 12 वाजले. किती वाजले 12:30ला गुलाल जुळायचा आहे 12:30 वाजेपर्यंत गुलाल आहे का सगळ्याकडे आला का वाटा बरोबर 12:30ला गुलालाचा वर्षाव करायचा हा 12:30 ठोबा रुपये लागो गुलाल उजळा की ठोबा रुपये घेऊ बोलू नका 2-3 पोरं घ्या गुलाल 2 जण जा इकडे महिला मंडळाकडे माऊली आणि 2 जण इकडे वाटा 4 जण घ्या 4 जण वाटा 2 जण इकडे महिला मंडळाकडे जा आणि 2 जण इकडे वाटा आपल्या इथं माऊली जागाच कमी आहे महिला मंडळ अशी समोर पाहिजे महाराज आता काय आता हे होऊन गेलं बाजार मंदिर हे नाहीतर तिथं कीर्तन पाहिजे इथं डोकमायपाशी आणि हे मंडप ते मंडप पण हे मंडप एकच पाहिजे आता भरून दिसते महाराज आता जागा इकडे इकडे नाही बी आणि तुमच्या गावाच्या मध्यभागी मंदिर आहे जाताना लोक मंदिरात पाया पडा येतात आणि तिकडून येताना बी दर्शन होते डबल दर्शन होते महाराज 2 देवाचं एक संताचं दर्शन होतंय आणि एक देवाचं दर्शन होतंय तुमचं भाग्य आहे देवान माणसं आहेत तुम्ही दोन्ही बाजूला 2 आहेत एका बाजूला संत आहेत एका बाजूला देव आहे मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवार आहे देव एका बाजूला आणि संत एका बाजूला आहेत संत काय करतात जगाच्या कल्याणा संताच्या युवती देहे कष्टविती परोपकारी बुडत हे जेन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या येतो हिताचा कळवळा महाराज म्हणतात नाथ महाराजांच्या जीवनात नाथ महाराजाला अनेक संकट आले महाराज आणि आतापर्यंत असा एकच संत झाला नाही की लोकांना संत असताना त्याला मानले लोकांना संत गेल्याच्या नंतरच हे संत म्हणलेत जोपर्यंत नाथ महाराज होते तोपर्यंत त्याला कोणी संत म्हणलं नाही जोपर्यंत ज्ञानेश्वर महाराज होते तोपर्यंत त्याला कोणी संत म्हणलं नाही जोपर्यंत तुकाराम महाराज होते तोपर्यंत त्याला कोणी संत म्हणलं नाही गेल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराज असताना ज्ञानेश्वर महाराजाला शिवून घेत नव्हते नीट ऐका ज्ञानेश्वर महाराज असताना माऊलीला शिवून घेत नव्हते आता समाधी शिवायला 1 किलोमीटर बारी आहे असताना शिवून घेतलं नाही तोंड बघितलं नाही पण गेल्यास 1 किलोमीटर बारी रोज महाराज समाधी शिवायला दर्शनाला नाथ महाराज असताना त्याला शिवून घेतलं नाही नाथ महाराजाला घराच्या बाहेर निघू दिलं नाही लोकांना महाराज एक आळ नाही अशा 5 आळा घेतल्या नाथ महाराज एक नाही अशा 5 दृष्टांत आहेत तुम्ही ऐकल्या 7 दिवसात कोणातरी सांगितलेच असताना नाही 7 दिवसात कोण सांगितलं नाही नाथ महाराजाचं चरित्र मग काय गाणे म्हणले काय ते ना कीर्तनकारानं गाणे म्हणले अहो जे गाणं म्हणेन तेच महाराज म्हणाले तुम्ही आता आम्ही किती जीव तोडून सांगितलं तर तुम्ही जाऊ द्या हे सांगतच असते काकत भोपळा देश मोकळा नाथ महाराज सरळ सांगतो आता नाथ महाराजाच्या अंगावर मुसलमानाला कोण थुकायला लावलं फटकन सांगा आता नाथ महाराजाच्या अंगावर मुसलमानाला कोण थुकायला लावलं कोण्या माणसानं थुकायला लावलं राजेभाऊ नाव घ्यायचं कोणी नाव घ्या इमानदारीनं नाव घ्या श्याम महाराज आपण सप्ताह केला पैठणला 7 दिवस पूर्ण महाराष्ट्रात गाजला श्याम महाराजाचा सप्ताह पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजला नाथ महाराजाच्या अंगावर कोण थुकायला लावलं नाथ महाराजाच्या अंगावर या मुसलमानाला थुक म्हणून बामणानं बरोबर आहे का ब्राह्मणानं डावा रचून त्या मुसलमानाला पैसे दिले बरोबर आहे एक नाथ महाराजाच्या अंगावर बाई कोण सोडली ब्राह्मणानंच लयच मोठं झालंय म्हणले ह्याच्या अंगावर बाईला सोडलं त्याच्या अंगावर बाईला कसं सोडलं काय झालं कोर्टात हे तुम्हाला माहित आहे ऐकले तुम्ही बरोबर ऐकले नाही बाईला नाथ महाराजाच्या अंगावर कोण सोडलं श्याम महाराज बेंदस्त सांगायचं हो तुम्ही ह्याच नाही श्याम महाराज म्हणत नाव घेऊ नका दोन्ही उत्तर बरोबर आहेत का नाही त्रास कोण दिला आपल्या माणसानं नाही त्रास दिला त्याच्याच माणसानं त्याला त्रास दिला बरं हे झालं नाथ महाराजाचं उदाहरण तुकाराम महाराजाचा गाता पाण्यात कोण बुडवायला लावला आपल्या माणसानं बुडवायला का हे तर नावासहित परमानासहित आहे ना
तुकाराम महाराजा गाता कोण बुडाला लावला पाण्यानं मोठ्यानं सांगा राजा हो भेऊ नका. रामेश्वर साथीर कोण होता? ब्राह्मण. दोन संतांचं झालं का? दोन्ही संताला कोणा त्रास दिला? ब्राह्मणानं. आता पुढचं नीट आहे का बरं? ज्ञानेश्वर महाराजाच्या आई वडिलाला आत्महत्या कोण करायला लावली? मोठ्यानं म्हणा ना, ब्राह्मणानच ना, बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजाला मारायचंय हे रचलं कोण? ब्राह्मणानच. महात्मा गांधीचा काटा कोण काढला? ब्राह्मणानच. आणि आता सध्या तुम्ही कोणाचं ऐकता? आता आपल्यामध्ये जे भांडणं लावलेत ना, हाटकर धनगर आपलं मराठी मराठी हाटकर, हे कोण लावलेत? ब्राह्मणच. आणि तुम्ही कोणाचं ऐकता? ब्राह्मणाचंच. ब्राह्मण बोलून ते आमुष्या, वारीक ठेवीन ते मिश्या. जीवनामध्ये सल्ला घ्यायचा असेल तर ब्राह्मणाचा, गल्ला बघायचा असेल तर मारवाड्याचा, आणि हल्ला म्हणले की आपला. चलू द्या. सध्या आपण कोणाच्या ताब्यात? आणि एकटाच गोवा पण मला 200 आमदार गुंगवायला आहे. काय डोकं असेल त्या माणसाचं? एकटाच आहे पण सगळं 200 आमदार गुंगवायला मला. म्हणून सल्ला कोणाचा घ्यायचा? प्रमाणानं सांगतो तुकाराम महाराजाला त्रास दिलेल्या नावाचे गुलाल वाटणं हो देसोर सांगायलो. नाथ महाराजाला त्रास ब्राह्मण. नाथ महाराजाला देह ठेवला श्रेष्ठीला. प्रेत यात्रा निघाली, तितक्यात मन आडवं गेलं आपलं ते. त्या एक बाई लेखीला वाटायला लावू लागली माहेरला. 12 वर्ष झालं नांदाने गेली पोरगी. आणि तितक्यात नाथ महाराजाचं मड आलं. ती बाई म्हणली मा या नात्याला मरा आजच येळ आला का? 12 वर्ष झालं मग पोरगी नांदाय जाय ना, आज चालली नाथ महाराजाचं मड आडवं आलं. नाथ महाराज म्हणले हिची पोरगी नांदली तर बरे. वापस आल्याच्या नंतर मड आडवं गेलं म्हणून पोरगी नांदली नाही म्हणून नाथ महाराज म्हणतात मया येईन. नाथ महाराज ते टेकितात ना, ते दाणे सोडाय इसावाला टेकीर की नाथ महाराज उठून बसले. लोक म्हणले नारद सॉंग झालं. म्हणले चला वापस, आपल्याला नाही. दुसऱ्या श्रेष्ठीला देह ठेवला. जे खंदेकरी होते ना ब्राह्मणाचे, ते म्हणू लागले लय बोंबलत होतं माळी घाला. शेवटी कोणाच्या खांद्यावर चालय? खाली खंदेकरी मुलाली 4 जण लय बोंबलत होतं म्हणले माळी घाला. आता खांद्यावर कोणाचा चाललंय? बिन माळ करायच्या. नाथ महाराज वरी ऐकू लागले. इसाव्याला टेकिलं. नाथ महाराज म्हणले चला उठून घरला. तिसऱ्या वेळेस नाथ महाराज निघाले. कोणाला विचारलं नाही, कोणाला पुसलं नाही. श्रेष्ठीच्या दिवशी सरळ आंघोळीला गेले, गंगेत गेले. झालं का वाटणं? ज्ञानेश्वर महाराजाला असताना एक चोपडे साहेब 2 म्हणलेले 2 भाग करा. महाराज कोण होते? उपजताची ज्ञानी. ज्ञानेश्वर महाराज कोण होते म्हणून दाखवतो तुम्हाला. विवेक सागरा सागरा रे सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. ज्यांना सुख पाहिजे का तुम्ही सरळ आळंदीला जा.
त्या ठिकाणी सुखाचा पिंपळ आहे. सर्व सुखा